नमस्कार, मी आपला मित्र नईम खान आज आपल्या सेवेत पुन्हा हजर आहे। आज आपण जे आलो आहेत महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम या कुटीमध्ये। वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात पडतं। विदर्भ म्हणजे जिथं विपुल दर्भ आहे असा प्रांत। तर इथे अगोदर एक छोटंसं शेगाव नावाचं गाव होतं, बजाजवाडी शेगाव। महात्मा गांधी जेव्हा इथं आले आणि त्यांना जमनालाल बजाज यांनी आग्रह केला की तुम्ही इथेच येऊन राहा। आणि इथे येऊन का राहा त्याच्या मागे एक कारण आहे की जेव्हा साबरमतीच्या आश्रमामधून त्यांनी दांडी यात्रा केली होती, मिठाचा सत्याग्रह, तर त्यावेळेला त्यांनी अशी शपथ घेतली की मी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तर मी या साबरमती आश्रमात येणार नाही। मग ते बापू कुठे जाणार होते? जमनालाल बजाज यांनी आग्रह केला की काँग्रेसची जी कचेरी आहे किंवा स्वातंत्र्य चळवळीची जी कचेरी आहे तर तुम्ही माझ्या गावातून चालू करा। आणि त्यांच्या आग्रह खातर बापूजी इथे आले आणि इथे आल्यानंतर आज आपण त्यांच्या कुटीमध्ये आलो आहोत। ही जी आहे समोर आता मी तुम्हाला दाखवतोय याला म्हणतात आदी निवास। बापूजी जेव्हा इथं प्रथम आले तर तेव्हा बजाज यांनी ही कुटी त्यांच्यासाठी बांधली आणि बापूजींचा आग्रह होता की 100 रुपयापेक्षा जास्त याच्यावर खर्च करू नये। हेच त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीचं मेन ऑफिस होतं। या ऑफिसमध्ये तुम्ही जर बघाल तर खान अब्दुल गफ्फार खान, धर्मानंद कोसंबी, पंडित जवाहरलाल नेहरू, मृदुला साराभाई, गुलजारीलाल नंदा, अल्लाह बख्श आर यांच्यासारखे दिग्गज नेते इथं येऊन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथं येऊन स्वातंत्र्य चळवळी संबंधित चर्चा करत असत। आणि इथेच बापू सुरुवातीला राहत असल्यामुळे याला आदी कुटी असे म्हणतात। आता ही जी मी तुम्हाला दाखवत आहे ही बा कुटी, ही कस्तुरबा गांधींसाठी बासाठी ही कुटी बनवण्यात आलेली होती। आणि इथे बांचं निवास होतं। आणि इकडे पुढे जर मी तुम्हाला जे दाखवतो आहे तर इथं गांधीजींचं हे रसोडा ज्याला आपण म्हणतो की किचन, तर तो किचन इथं समोर दिसतो आहे कोपऱ्यामध्ये, तो छोटासा दिसतो आहे तो किचन त्यांच्यावाला। त्यांच्या सक्तीच्या सूचना असायच्या की जेवण उष्ट पडलं नाही पाहिजे, कच्चा असलं तरी तुम्हाला ते खावं लागेल। आता ही जे मोकळं मैदान तुम्हाला जे इथे दिसत आहे तर हे प्रार्थना स्थळ आहे। तर इथे बापूजी नियमितपणे जेव्हा आश्रमात असत तर इथे प्रार्थना घेत असत आणि त्यांचे सेवेकरी किंवा त्यांचे सहकारी इथे येऊन त्यांच्या प्रार्थनेत सहभागी होत असत। आणि ही बाकुटीच्या नंतर आता मी तुम्हाला दाखवत आहे ती समोरची आहे बापूजींची कुटी। ही बापूजींची कुटी आहे। महात्मा गांधीजी ह्या कुटीमध्ये नंतर स्थायिक झाले, कारण की ती कुटी त्यांना ती कमी पडत होती। त्या कुटीमध्ये आधी कुटीमध्ये पूर्ण परिवार आणि ते ऑफिस सगळं तिथंच होतं। त्यामुळे ही नंतर स्वतंत्र बापूजींसाठी कुटी बांधण्यात आली आणि तेच त्यांचं ऑफिस पण होतं। आता हे जे समोर दिसतो आहे तुम्हाला हे ऐतिहासिक घर असं आहे की ह्या घरामध्ये बापूजींनी ते वर्ध्यामध्ये सेवाग्राममध्ये शेवटचा मुक्काम केला। इथून निघाल्यानंतर ते दिल्लीला गेले आणि स्वातंत्र्य चळवळ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये जे बापूजींची हत्या करण्यात आली तर ते दिल्लीला जाताना शेवटचं निवास इथं केलेलं होतं, म्हणून हे त्यांचं शेवटचं निवासस्थान संबोधलं जातं। आणि ही जे आहे तर हे बापूजींचं ऑफिस पण होतं आणि त्यांचं राहतघर होतं। आणि हे जे पिंपळाचं वृक्ष तुम्हाला समोर दिसत आहे तर ह्या पिंपळाच्या वृक्षाचं वैशिष्ट्य आहे की महात्मा गांधीजींनी 1936 साली हे लावलेलं झाड आहे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यामध्ये सेवाग्रामची माहिती दिलेली आहे। आपण नक्कीच सेवाग्रामला भेट द्याल। आणि पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला महात्मा गांधीजींनी ह्याच वर्धा शहरातून ह्याच सेवाग्राम मधून जे हरिजन साप्ताहिकाचं सुरुवात केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्याच्यानंतर जगामधील एकमेव प्रत हरिजन साप्ताहिकाची कोणाकडे आहे, कुठे आहे त्याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणार आहे। तुर्तास इतकेच आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगत, जय हिंद।